नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलोय मातोश्री प्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये। आपल्यासोबत काही मोजकेच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्याला भेटलेत, त्यांच्याशी संवाद साधूया। आता इंजिनिअरिंग फील्डविषयी सांगायला झालं तर इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट येतात। त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर आलं, कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा अशा वेगवेगळ्या त्याच्या शाखा आहेत। आता इंजिनिअरिंगचा इतिहास पाहायला गेला, अभियंत्याचा इतिहास पाहायला गेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीत किंवा जी काही बांधकाम क्षेत्रातली इंजिनिअरिंग आहे त्या बाबतीत उदाहरण घ्यायला सध्याचा आणि आधीच्या इंजिनिअरिंगचा उल्लेख करायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधले जे गडकोट होते ते गडकोट आजही शाबूत आहेत। पण सध्या जे आपण पाहतोय की सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर्सच्या माध्यमातून काही बांधले गेलेले जे काही पूल आहेत ते उद्घाटनाच्या अगोदरच कोसळत आहेत। रस्ते उद्घाटना अगोदरच त्यावर खड्डे पडत आहेत। म्हणजे इंजिनिअरिंगची स्तर किंवा इंजिनिअरिंगची गुणवत्ता कुठेतरी ढासळली का हाही प्रश्न लोकांच्या मनात येतो। त्यानंतर कम्प्युटर इंजिनियर किंवा जे काही डेटाबेस इंजिनियर्स असतात त्यांचा उल्लेख करायला गेलं तर सध्या सायबर क्राईम वाढत चालला आहे। यामध्ये प्रामुख्याने अशा शिक्षित लोकांचा हात असतो, त्यांना याबाबत नॉलेज असतं। पण आपल्यासोबत काही इंजिनियर्स आहेत, तेही सगळे इंजिनियर जे आहेत जे काही आपल्यासोबत आहेत ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत। त्यांचं ध्येय काय, त्यांना कशा पद्धतीत काम करायचे आणि तो कोणता मोटिव्ह घेऊन या क्षेत्रामध्ये उतरले हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। कारण आधीची इंजिनिअरिंग आणि आताची इंजिनिअरिंग यातला फरक काय ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। जी काही वास्तव परिस्थिती आहे ती त्यांना विचारूया। आपल्यासोबत काही इंजिनियर आहेत, दादा समोर। तुमचं नाव काय? माझं नाव देवराव बोकर आहे। गाव कोणते तुमचं? माझं प्रॉपर गाव नांदेडच आहे सर। अच्छा, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आहात तर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेता? मी इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर सायन्समध्ये आहे। कम्प्युटर सायन्स। नेमकं कम्प्युटर सायन्स घेण्यामागचा उद्देश काय होता? सर सध्या तुम्ही जसं म्हटलं सायबरचे आपले हे वाढत आहेत, सायबर क्राईम वाढत आहेत। आपण काय करतो तो जसे की आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इथे हॅकिंग वगैरे हे सायबर आपल्या कम्प्युटर सायन्सचे कोर ब्रांच आहेत। जोपर्यंत आपण कम्प्युटरचं पुरेपूर नॉलेज म्हणजे जसं की नेटवर्कचं नॉलेज राहणार नाही, DBMSचं नॉलेज राहणार नाही, तोपर्यंत आपण सायबर सेक्टची क्राईम कमी करू शकत नाही। त्याच्यामुळे मी ही कम्प्युटर ब्रांच निवडलेली आहे। कम्प्युटर ब्रांचच्या माध्यमातून एक कम्प्युटर रिलेटेड कोणकोणत्या गोष्टींना उजाळा दिला जातो? नेमकं स्पेसिफिक त्याचं शिक्षण कसं असतं जे नवीन इंजिनिअरिंग करू इच्छितात त्यांना गायडन्स होईल? याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इथिकल हॅकिंग, त्याच्यानंतर असे पर्टिक्युलर खूप गोष्टी आहेत जसे की नेटवर्क आहे। आपण नेटवर्क जे आपण वेब म्हणतो, नेटवर्क वेब अंतराळ जाळं, ते आपल्याला कसं काय काम करतं, कसं काम करतं ते आपल्याला याच्यामध्ये शिकवलं जातं। त्याच्यानंतर नेटवर्कसोबत आपण कसे कनेक्ट करू शकतो, जे आपण सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपण गुगल क्रोम यूज करतो आहे ते कशा प्रकारे बनलं आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं काम करतं, ते कसं यूज केलं जातं आणि त्याचा डाटा कुठे सेव्ह असतो हे आपल्याला कम्प्युटर सायन्समध्ये शिकवलं जातं। मातोश्री प्रतिष्ठानमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, खरं तर अनेक कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे, त्याऐवजी तुम्ही मातोश्री प्रतिष्ठानला ॲडमिशन का घेतलं? सर इथे प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थेरी नॉलेज दोन्ही नॉलेज चांगले आहेत। मेन गोष्ट इथली फॅकल्टी इतकी भारी आहे की जे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजसोबत थेरी नॉलेज पण इतकं भारी देतात आणि डाऊट क्लिअरन्स करतात। नक्कीच मातोश्रीचं जे कॅम्पस बघायला गेलं तर वेल कॅम्पस आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीचं कॅम्पस आहे। तर त्यामध्ये तुम्हाला त्या कॅम्पसचा आणि इथल्या जी काही फॅकल्टी किंवा मॅनेजमेंट असेल याचा सपोर्ट कसा मिळतो? सर त्यांचा सपोर्ट म्हणजे आम्हाला काही डाऊट असतील ते आमचे डाऊट क्लिअर करतात, आम्हाला काही प्रॉब्लेम आला ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व करून देतात। प्रत्येक याच्यामध्ये त्यांचा सपोर्ट असतो आम्हाला। नक्कीच कम्प्युटर इंजिनिअरिंगसोबतच अनेक ब्रांच आहे त्यामध्ये, तर त्याविषयी तुम्ही म्हणजे जरी तुमची ती ब्रांच नसली तरी तुम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या ब्रांचला जवळून पाहिले, कारण कॅम्पस एकच आहे त्याबाबत काय सांगाल? आणि इतर विद्यार्थी जे ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांना तुम्ही त्याबाबत गायडन्स काय करा? सर कॅम्पस इतकं भारी आहे। कॅम्पसमध्ये टोटली आपल्या मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ENTC, कम्प्युटर सायन्स, AIML अशा पर्टिक्युलर ब्रांचेस आहेत आणि सगळ्या फॅकल्टी इतक्या भारी आहेत की सांगायचं काम नाही। सगळ्या फॅकल्टीचा सपोर्ट सगळ्यांना असतो। जसं की इलेक्ट्रिकलच्या आता समजा आम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील, आम्ही कोणता प्रोजेक्ट करतो, आम्हाला इलेक्ट्रिकलचा काही सपोर्ट पाहिजे असेल तर आम्ही इलेक्ट्रिकच्या सरांना विचारलं ते आम्हाला पुरेपूर सपोर्ट करतात। असं नाही की तुम्ही आमच्या ब्रांचचे नाही आम्ही हे सपोर्ट करणार, असं नाही, त्यांचा सपोर्ट पुरेपूर असतो। नक्कीच दुसरी गोष्ट, कोणत्याही कॉलेजमध्ये जे अदर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चांगल्या विद्यार्थ्यांचं जे काही सुप्त गुण आहे तो बाहेर काढण्यासाठी सहकार्य करतात। तर अशा कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्या कॉलेजमध्ये होतात? आपल्या कॉलेजमध्ये जसं की क्रायटोजमध्ये कसा कोड वॉर असतो, त्याच्यानंतर ई स्पोर्ट असतात। म्हणजे क्रायटोजमध्ये आपण जो कोड वॉर घेतो, कोड वॉरमध्ये आपल्याला कळते कोणता मुलगा कोडिंगमध्ये किती चांगला आहे, त्याला काय एफर्ट द्यावं लागतील ते आपल्याला तिथे कळतं। त्याच्यानंतर कॉलेजचे काही पर्टिक्युलर्स असे छोटे मोठे इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये पोरं
पार्टिसिपेट करतात, जसे की ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे पेपर असतात. तो एक वर्षभरातून एकदा पेपर घेतला जातो. त्याच्यामध्ये मुलाचे पर्सनल डेव्हलपमेंट, इंग्लिश, त्याच्यानंतर त्याचा एक्नॉलेजमेंट म्हणजे काय काय शिकला आहे तो सध्या, ते पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला कळलं जातं. नक्कीच. आता आपण पाहायला गेलं मातोश्री कॉलेजचा जो कॅम्पस आहे तो खूपसरवाडी म्हणजे ग्रामीण भागामध्ये वसलेला आहे. इथून नांदेड दूर आहे. मग या विद्यार्थ्यांना येणं जाणं परवडत नाही आहे. त्यासाठी या ठिकाणी काही वेगळ्या फॅसिलिटी आहेत का? हो सर, जसं की तुम्ही म्हटले येण्या-जाण्यासाठी यांना बस आहे. ज्यांना बस पडताळ खात नाही त्यांच्यासाठी हॉस्टेल बनवलेले आहेत. बॉईज हॉस्टेल आहेत, गर्ल्स हॉस्टेल आहे. बॉईज हॉस्टेलची टोटल कॅपॅसिटी, बॉईज हॉस्टेल 2 आहेत, एक 120 स्टुडंट्सचं आहे आणि एक 6 स्टुडंट्सचं आहे, आणि गर्ल्स हॉस्टेल 6 स्टुडंट्सचं आहे. तसंच की इथं आपण कॅम्पसला येण्या-जाण्यासाठी 2 बसेस आहेत. एक सकाळी बसेस आहेत आणि संध्याकाळी घेऊन जातात. नक्कीच. इथं हॉस्टेलमध्ये विद्यार्थी राहिलं म्हणजे त्यांच्या जेवणाचा प्रश्न आला, त्यावर काय नियोजन केलं जातं? इथे कॉलेजची मेस बनलेली आहे. कॉलेजची मेस आहे, जसे की आपल्याला इथं मातोश्री कॅन्टीन आहे, त्याच्यानंतर मेस आहे. जसे की इथे एक पर्टिक्युलर मेनू ठरलेला आहे मेसचा. असं नाही की आपल्याला आता हॉस्टेलच आहे म्हणून हॉस्टेलचंच वाटेल, पण इथं हॉस्टेलचा एक मेनू ठरलेला आहे. त्याच्यामध्ये मेसचा एक पर्टिक्युलर मेनू आहे. ते एक वॉर्डन सर आणि एक कमिटी बसून ठरवल्या जातो. स्टुडंटची एक कमिटी आणि वॉर्डन सरांची कमिटी असते. त्या कमिटीनुसार तो मेनू ठरवला जातो आणि ते पौष्टिक आहार त्यांना दिला जातो. नक्कीच. आपल्यासोबत अजून विद्यार्थी आहेत. तुमची कोणती ब्रँच आहे? माझी पण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ब्रांच. कारण काय होतं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच घेण्यात? कम्प्युटर सायन्स म्हणजे आता पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता कम्प्युटरसोबत खेळायचा, त्याबद्दल कम्प्युटरबद्दल नॉलेज घ्यायचा आणि कम्प्युटरमध्येच आपलं पुढचं करिअर करायचं, त्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरिंगच घेतलेली. कम्प्युटर इंजिनिअरिंग, खरं तर मी सुरुवातीला इंट्रोमध्येच उल्लेख केला होता की इंजिनिअरिंगचा किंवा इंजिनियर्सचा काही लोकांमुळे स्तर कुठंतरी घसरला जातो, त्यावर तुम्हाला काय वाटतं? आता ते काही इंजिनियर्स असतात, आता ते डेव्हलप करतानाच काहीतरी मिस्टेक करता किंवा डेव्हलप झाल्यानंतर काही त्याचा गैरवापर केला जातो किंवा नीट पर्टिक्युलर ज्याचं जे वर्किंग असतं ते वर्किंग प्रॉपरली करत नाही. त्यामुळे सगळे इंजिनियर्स बाकी जे आपण ॲप डेव्हलपमेंट करतो किंवा कोणती पण वेबसाईट वगैरे डेव्हलपमेंट करतो त्यावर त्याचा 100% असर पडतोच. नक्कीच. आता यांनी उल्लेख केला की हॉस्टेलमध्ये मेस आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेवणासाठी त्या ठिकाणी सुविधा केली जाते. तर मेसचं जेवण कसं असतं? मेसचं जेवण आपल्या घरच्या जेवणासारखं असतं. मॅक्झिमम टाईम आपल्याला जे म्हणजे स्टुडंटला जे पाहिजे, स्टुडंटला विचारून ते मेनू बनवलेलं असतं. स्टुडंटमध्ये एक कमिटी बनवली असते कॅन्टीनची तो दररोज टेस्ट करून दररोज फोटो आपल्याला मॅनेजमेंटला जाता. जेवण चांगलं आहे त्याची प्रतिक्रिया दररोज घेतल्या जातात विद्यार्थ्याकडून, आपलं वॉर्डनकडून. हॉस्टेलची सुविधा कशी आहे? हॉस्टेलच्या सुविधा म्हटल्यावर जे एका विद्यार्थ्याला एका इंजिनिअरिंगला जे पाहिजे ते तर सर्व सुविधा आपल्याला पुरवतात. जसे की वायफाय दिलेल्या, जवळपास डिजिटल लायब्ररीसुद्धा आपल्याला अवेलेबल करून देतात. स्टडी लायब्ररी अवेलेबल करून दिलेली आहे. त्यानंतर स्पोर्टमध्ये आपल्याला खेळायचे जिम वगैरे सामान दिलेले, खेळायचे सामान दिलेले आहेत. खरं तर आता खेळाचा उल्लेख केला तुम्ही, तर खेळायचं म्हणजे मैदान लागतं. तर त्या ठिकाणी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्याबाबतची सुविधा केलेली का? मैदान पुरेपूर आहे का? हो, मैदान पुरेपूर आहे. आपल्याला समजा क्रिकेटचा ग्राउंड आहे, इथं आपल्याला बास्केटबॉल वगैरे टेनिस दिलेले आहे, सगळं बॅडमिंटन खेळायला दिले, सगळ्या फॅसिलिटी आपल्याला दिलेल्या आहेत हॉस्टेलमध्ये. सगळ्या फॅसिलिटी पूर्ण आहेत हॉस्टेलमध्ये? हो, येस. नक्कीच. या ठिकाणी हॉस्टेल, कॉलेजचं कॅम्पस आणि इंजिनिअरिंगचा पूर्ण जो काही परिसर आहे तो पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीचा परिसर आहे आणि जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. त्यानंतर हॉस्टेलची व्यवस्था उत्तम आहे. जो विद्यार्थी म्हणजे पुणे मुंबईला न जाता ज्याला आपल्याच भागामध्ये राहून उच्च शिक्षण पूर्ण करायचं आहे त्या विद्यार्थ्यासाठी मातोश्री प्रतिष्ठानचा जो कॅम्पस आहे तो चांगल्या पद्धतीत काम करू शकतो, त्या विद्यार्थ्याचं भविष्य घडवू शकतो अशा पद्धतीचा कॅम्पस आहे. प्रशस्त इमारत आहे. राहण्यासाठी हॉस्टेल, जेवणासाठी मेस किंवा मध्यंतरी जर काही लागलं तर हॉस्टेलच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्येच कॅन्टीनची व्यवस्था आहे. त्यानंतर वेगवेगळ्या लॅब आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी कम्प्युटर लॅब, सिव्हिलसाठी सिव्हिल लॅब. त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज आहे. पॉलिटेक्निकमध्ये वेगवेगळ्या ब्रँच आहेत आणि वेगवेगळ्या ब्रँचच्या वेगवेगळ्या लायब्ररी आहेत. त्यानंतर MBA कॉलेज आहे. MBA कॉलेजमध्ये त्यांचं जे काही प्रॅक्टिकल असतं त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अवेलेबल आहेत. जर ग्रामीण भागामध्ये राहणारा विद्यार्थी ज्याला पुणे मुंबईसारखं शहर परवडत नाही आहे अशा विद्यार्थ्याला जर आपल्याच भागामध्ये राहून कमी खर्चामध्ये उच्च शिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी मातोश्री प्रतिष्ठान एक बेस्ट चॉईस असू शकते. त्याच्यासाठी त्याचं करिअर घडवण्यासाठी एक चांगलं माध्यम असू शकतं. तर ज्यांना इंजिनिअरिंग करायची आणि या क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी मातोश्री प्रतिष्ठान निवडू शकता. तुम्ही येऊन पाहू शकता कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, टीचर्स कसे आहेत.
आताच आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्याकडून जाणून घेतलं कॉलेजचे कॅम्पस कसं आहे. याविषयी अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मातोश्री प्रतिष्ठानला येऊन भेट देऊ शकता आणि या ठिकाणच्या मॅनेजमेंटशी बोलून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. रामेश्वर जामगे, कॅमेरामन महेश सोबत, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड.